नाही धडगत आता इकडं राहू नको. माझं नाव माधुरी संदीप पाटील. माझा मुलगा नेहमी ना मला सांगतो माझी मिस ना खूप छान आहे, तू जशी सुंदर आहे ना तशी माझी मिस सुंदर आहे. मला लय आवडते माझी मिस. इतकी तारीफ करतो असं वाटतं त्याला की मिसला का घरीच घेऊन यायचं. असं आपण आपल्या घरी पाहुणे येता काय तर तू कसं सांगतो मला, मम्मी तू सर्वांना बोलवते माझ्या मिसला का बोलवत नाही ग, माझी मिस किती छान आहे. अभ्यासाचे विषय म्हटलं तर अभ्यास पण छान करतो तो, त्याचा विषय नाही आलं सांगेल, शाळेत काय झालं ते पण सांगतो, सर्व गोष्टी सांगते. थोडं शांत, इथे शाळेत आल्यावर शांत आहे मग घरी अगदी त्याचे मिस वगैरे सर्वांना इतका जीव लावतं त्याला, तर तो नेहमी सांगतो. माझा मुलगा मी जेव्हा इथे टाकलं शाळेत तर तो सुरुवातीला इथे यायचा पण नाही, खूप रडायचा. शाळेत म्हणजे सकाळी उठला म्हणजे खूप त्याचा इतकं रडायचा. तो शाळेत म्हणजे बाहेर बसायचा, वर्गात पण बसायचा नाही. काही दिवस मग त्याला बऱ्याच दिवस तो बाहेर पण बसला, मग आता नंतर तो मध्ये पण बसतो आणि त्याला आता शिक्षणाची पण गोडी दिसते मला, कारण की तो अभ्यास पण करतो. त्याला म्हणजे बोलतं सगळं येतं, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल सगळं बोलतो तो. 1 2 3 पण बोल, 10पर्यंत बोलतो 1 2 10पर्यंत. तर मग अजून तो 3 वर्षाचा आहे, त्याचा मला बरंच काही बोलतो तो. माझ्या मुलाचं मला तर गॅरंटीच नव्हती की तो शिकेल लिखेल, कारण मॅडमांना मी डायरेक्ट सांगितलं मॅडम तो येत नाही, रडतो. सकाळी उठला म्हणजे तो मला एकच प्रश्न विचारतो, मम्मी मला शाळेत जायचं नाही. मग मी त्याला सांगते नाही गो आपल्याला जावंच लागेल शाळेत. नाही ग बाई आमची काजल मीच सांगते रुद्र तू अभ्यास करत नाही. त्याला आम्ही घरी रुद्र पण म्हणतो आणि लोकेश पण नाव आहे, पण तो म्हणतो नाही ग बाई आमची काजल मीच येत नाही ना, मग मी पण जात नाही. अरे भाऊ काजल मीच गावाला गेलेली असे, नाही नाही मी पण नाही जात. अरे भाऊ जाऊया ना. पण आता तो चांगल्या पद्धतीने लिहितोही आणि वाचतोही, आणि आम्हाला एकच गॅरंटी होती की बा तो लिहायला आणि वाचायला शिकला. आम्हाला हेच फार महत्त्वाचं आहे. आणि मॅडमांचे तर मी फार आभारी, त्यांना कायम सांगत आली मॅडम याला हे येत नाही ते येत नाही, मॅडम लगेच त्याची रिव्हिजन घेऊन घ्यायचे. आणि मी माझ्या दिदीला इथं पाठवलं, इथं पहिलेच वेळेस तिची शाळेत मी टाकलं तिला. इथं पहिले ती घरीच राहायची, अंगणवाडीमध्ये जायची. तिला अजून एवढं समजत नव्हतं की शाळेत कसं एकटं राहावं लागतं, घरी सगळे जण राहतात सांभाळायला, ते खाऊ घालायला. मग इथं कोणीच शाळेत बाबा मी एकटी राहील बाबा, तिला असं मला कोणीच सांभाळू शकत नाही बाबा, मी एकटी कसं काय राहू शकते मम्मीशिवाय. तर तिला ते सवय लागली पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला स्वतःचा टिफिन सांभाळणे, बॉटल डब्बा वगैरे, मुलांची मैत्री करणे, नवीन प्रकारची मुलं एकत्र येतात, त्यांच्याशी मुलं संवाद करतात. मग त्याच्यामुळे तिचं कसं मानसिक आणि सर्वाधिक तिचा बौद्धिक विकास होतो. त्यामुळे ती मिसने मला आज हे सांगितलं की घरी जाऊन सांग मॅडमांनी काय सांगितलं फी वगैरे किंवा अभ्यास काय दिला आहे, मला 10पर्यंत पाठ येतात. आणि सरांनी काय सांगितलंय, मला आबा सरांनी सांगलंय की तुला 10पर्यंत लिंगा पाठ यायला पाहिजे, म्हणून तू घरी जाऊन अभ्यास कर. त्याप्रमाणे मी तिचा अभ्यास घ्यायची, दररोज तिच्या वया चेक करते मी. दररोज मी ते काही ना काही तिला अभ्यास दिलेलाच राहतो. असं नाही की आज काहीच दिलेलं नाही. किंवा तोंडी पण शिकवतात शाळेत, त्यांचं शिक्षण एवढं चांगलं आहे ना. तर माझी दिदी पहिल्यापेक्षा जास्त हुशार झाली या शाळेत येऊन. तिला तुम्ही बाहेर टाकणार ना, कुठल्याही शाळेत जा, कुठल्याही शाळेत
तरी तुम्हाला सिनियरला शाळेवाले सुद्धा विचारतील ते हे पॅटर्न तुम्ही कुठं टाकलेला होता. असं वाटतं की तुमची मुलं धुळ्याला टाकलेले आहेत, पण धुळ्याला नाही. कर्सू रायटिंग इथं सिनियरच्या फक्त 3 महिन्यानंतर सुरू होते. कर्सू रायटिंग कोणत्या शाळेत नाही. आता माझी पोरगी पण सिनियरला इथं आहे नेताजी डे स्कूलला. तिला आत्ता कुठं कर्सू रायटिंग सुरू होती. सिनियरचा तर वर्ष संपत आला, आताच होईल तर फर्स्टला केव्हा ती पूर्ण करेल ती कर्सू रायटिंग. रडू द्या ना मग. मी एक वेळेस तरी शाळेत बोलले की तुम्ही ना म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेऊन या मावशी, त्यांना काही बोलू नका, त्यांचा अभ्यास तुम्ही करतात ना तुम्ही शाळेत, त्यामुळे त्यांना घर कसं त्या दिवसापासून त्यांनी ऐकून घेतलं माझं की नाही आजी तू नको करत जाऊ, मीच मला बोलते, तू अभ्यास आमचा घ्यायचाच नाही. तर माझे नातू इतके हुशार झाले आणि खरंच मॅडमांनी सुद्धा खूप काळजी घेतली त्यांची, त्यांच्यामुळे मी त्यांचं खूप अभिनंदन करते. आम्ही त्याला अर्ध्यामध्येच टाकलेलं होतं, दिवाळीनंतर टाकलेलं होतं, तरी मॅडमांनी 6 महिन्यामध्ये त्याला इतकं घडवून आणलं की मी सांगू शकत नाही. इतका अग्ग होता की त्याला अक्षरशः मी घरी बांधून ठेवत होती. त्याला कॉटला दोरी बांधावी लागायची आणि त्याच्या कमरेला दोरी असायची. इथं येऊन त्याला इतकं वळण लावलं, शाळेमध्ये शिकवलं. माझ्या मुलाला पेन्सिलही पकडता येत नव्हती. खरंच माझ्या मुलाला पेन्सिलही पकडता येत नव्हती. आणि यावर्षी तो इतका हुशार झालेला आहे की त्याला 100% 1 to ABCD सगळे ॲपल सगळं येतं आणि तो खरंच खूप हुशार झालेला आहे. म्हणून मी पल्लवी मॅडम या मॅडमांचं मनापासून धन्यवाद करते. इतकी त्रास द्यायची तिला इथपर्यंत मला सोडायला यावं लागायचं गाडीवरती, पण तिला इथे इतकं प्रेम दिलं गेलं. तेव्हा जयश्री मिस पण होते, यांनी सर्वांनी मिळून तिला मुलीसारखं प्रेम दिलं. ती अजिबात नाही म्हणायची शाळेमध्ये यायची, पण ती आता स्वतःहून सकाळी उठते आणि मला सांगते मम्मा मला शाळेत जायचं आहे. मी तिला कुठे बाहेर गावी जायचं असलं ना मी सांगते तिला चल आपण कुठे बाहेर, नाही मला स्कूलमध्ये जायचं आहे, तू जाऊन ये. तसंच मॅडमांनी सांगितलं, आम्ही नॉर्थ पॉईंटला गेलो होतो. नॉर्थ पॉईंट स्कूलमध्ये आम्ही तिथं ॲडमिशनसाठी विचारलं. तिथे प्रिन्सिपल नाही बोलल्या तिला अगोदर, पण आम्ही बुक्स वगैरे घेऊन गेलो होतो. तिला पण स्वतः घेऊन गेलो होतो. तर तिच्या बुक्स वगैरे बघून तिथल्या प्रिन्सिपलने इतकं हे वाटलं त्यांना की बुवा इथे खूप खरंच व्यवस्थित शिकवलेलं. इथं झालेलं आहे. जी कर्सू लिपी आपल्याला बोलता येत नाही ते माझ्या मुलांनी नर्स सिनियरमध्ये इथं ट्रेन झाले आणि आता तिथं नेताजीमध्ये पूर्ण त्याच लिपीमध्ये अभ्यास आहे. माझ्या मुलांना बसली तरी त्यांचा अभ्यास ते त्यांचे कवर करून घेतात. म्हणून थोडंसं यांनी आधी इथं शिकवलं, ते त्यांना कामात आलं आणि 3 वर्ष इथं खूप ट्रेन झाले माझे मुलं. त्यांच्याबद्दल मी पल्लवी इतके महत्त्वाचे आहेत. ते 2 वर्ष ते 10,000 रुपये आम्हाला आज असं वाटतंय त्यावेळेला यांनी 25,000 बी घेतले असते तरी आमच्या फायद्यासाठी होते. कारण बाहेरगावी जातात ना त्यावेळेला मुलांना फी लागत नाही, एवढे टक्के त्या मुलांना पडलेले आहेत. 2 वर्ष खूप महत्त्वाचे शिक्षण दिलं त्यांनी. अभ्यासाचं सांगायचं म्हटलं तर 1 to 100पर्यंत स्पेलिंग फास्ट याच्यात बोलून जात होतो आणि लिहितो पण तोंडी लिहितो. आणि प्रत्येक अभ्यास त्याचा असं लक्षात राहतो की मीसने काय अभ्यास दिलेला आहे. घरी आल्यावर मी विचारते ना त्याला लगेच मला दाखवतो पण अभ्यास बसला नव्हता. तर आबा सरांनी सांगितलं पुढच्या वर्षी आपण त्याचं ॲडमिशन करू. तर त्याचा बुद्धीचा विकास खूप झाला इथे टाकल्यापासून. आणि निर्जरा मिसचं तो घरी खूपच कौतुक करत असतो, माझ्या मिस असं तसं. आणि एकदम जांभळ्या कलरची साडी नेसली तर तो मला सांगत होता माझ्या सर्व मिस अशाच साडी नेसतात. हो, तर येता जाता मला तुमचं खूप कौतुक करत असतो. खूप त्याचा बुद्धीचा विकास इतका झाला आहे की त्याच्या सर्व लक्षात पण राहते, अभ्यासाचं पण त्याचं खूप हे झालं आहे. आणि आजही तो सकाळी लवकर उठला शाळेच्या वेळेवर. मी आज येतो शाळेत, पण मी त्याला म्हटलं तुला आज शाळेत नाही बोलवलं, तुला सुट्टी दिली आहे, तरी तो म्हणत नाही मला यायचं आहे. तर म्हणजे इतकं प्रेम दिलं जात असेल इथे म्हणून तर ते मुलं काळजीने सकाळी उठून शाळेत येण्याचा प्रयत्न करतात. असंच आपल्या मुलांवर लक्ष ठेवा. पण मला शाळेत बसायचं आहे, मला शाळेची हौस आहे आता काहीतरी. बघा 2 वर्षाच्या नातूला मी 4 वर्ष इथं बसवलं. 1 महिना कंटिन्यू बसली, पण इतका रेग्युलर शाळेत यायला लागला. त्याला मध्ये 1 महिन्यानंतर जर तो शी वगैरे करायचा मॅडम मला फोन करायची, मी जी यायची त्याच्या मम्मीला सांगितलं जा बाई तू, मला हौस नव्हती एवढ्यात टाकायची, तुम्हाला हौस होती तुम्ही जा. विचारून घ्या मॅडमांना की त्याच्या मम्मीने शाळेचं गेट बघितलं का. आणि आज माझा नातू जैनमध्ये 5वीला आहे. 5 वर्ष झाले जैनमध्ये जाऊन. माझी सोनी तर बसली, अजून बी त्याच्या मम्मी पप्पाला जैनचं स्कूलचं गेट कुठं आहे हे माहीत नाही.
सोन्याचा मंगलसूत्र सोनारानं जडवायला संजूजीनं माझं मायकं सोडवलं. चलती है साइकिल निकलती है धूल संजू के हाथ में गुलाब का फूल. सोने की घड़ी कोने में पड़ी संजू जी आई तो दरवाजे में खड़ी. अंग्रेजी में जीरे को बोलते हैं राईस संजू जी मेरे वाइफ. नाशिकचे द्राक्ष गोव्याचे काजू. नाशिकचे द्राक्ष गोव्याचे काजू एकनाथरावांचे नाव घेणे मी केसाला लादू. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. एकनाथरावांचे नाव घेते मोरे घराण्याचे. टकच्या बाजीला म्हणतात इंग्रजीत टोटो. युवराजरावांच्या हातात माझा फोटो. आधी होती दारी होती तुळस तुळसाबाईला घालत होती पाणी. आधी होती आईबापांची ताणी आता हे युवराजरावांची राणी. महादेवाच्या पिंडावर बेल ठेवते वाकून युवराजरावांचं नाव घेते तुमचं मान राखून. बाहेर विसरले. महादेवाच्या पिंडेवर बेट ठेवते वाकून दत्तात्रय पाटलांचं नाव घेते तुमचं मान राखून. 1 किलो रवा 1 किलो खवा दत्तात्रय पाटलांचं नाव घेते 51 रुपये ठेवा. राधा रुसली कृष्ण बोलला हास. राधा रुसली कृष्ण बोलला हास दत्तात्रय पाटलांचं नाव घेते कुंकू हळदी कुंकवाला खास. योगेश घातला खिशात. अत्तरवाईत पत्तरवाईत तो तुपासारखा जोडा धाडला पंढरीला 3 खण सासू म्हणे मला म्हणून म्हणे मला जाऊ म्हणे मला पती म्हणे तू घाबरतेस कशाला सर्व तुझ्या प्रेमाला. 3 झाले का. वेळेलाचं त्रिकोणी पान पिता निघाले हिंदुस्थान पती मिळाले खूपच छान. साडी नेसते फॅन्सी पदर घेते साधा. बाळू पाटील आहेत श्रीकृष्ण मी त्यांची राधा. नदीच्या किनारी हिरवेगार बेटे बाळू पाटील मनशिवाय बायकोच भेटे. बांधे मुक्तीले पडणार दुष्काळ सरपंचने बांधे हाय. बाळू पाटील सांगे हळद कुंकुना कार्यक्रम